छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर गंगापूर उपविभागात निवडणूक प्रक्रियेदरम्यान गंभीर प्रकार घडल्याची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 अंतर्गत सुरू असलेल्या नामनिर्देशन प्रक्रियेत थेट शासकीय अधिकाऱ्यांवर हल्ला व कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. वैजापूर व गंगापूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अरुण दामोदर जराड यांनी याबाबत सरकारतर्फे फिर्याद दाखल केली आहे. दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता पंचायत समिती वैजापूरच्या सभागृहात नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचं काम सुरू असताना बाळासाहेब बनसोडे राहणार जामगाव तालुका गंगापूर हे सभागृहात आले. नामनिर्देशनाची व्यवस्था योग्य नसल्याचा आरोप करत त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी व उपस्थित कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता संबंधित व्यक्तीनं थेट अरेरावीची भाषा वापरत अधिकाऱ्यांच्या अंगावर धाव घेतली. टेबलवरील निवडणूक कागदपत्र जबरदस्तीनं हिसकावून घेत धक्काबुक्की करण्यात आली. तसेच नामनिर्देशन पत्र चुरगळून त्यांना धोका निर्माण करण्यात आला. यावेळी तुला पाहून घेतो अशी धमकी देत सुरू असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या शासकीय निवडणूक कामकाजात गंभीर अडथळा निर्माण करण्यात आला. विशेष म्हणजे याच व्यक्तीने यापूर्वीही दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी पंचायत समिती सभागृहात निवडणूक काम पाहणाऱ्या तहसीलदार सावंत यांच्यासोबतही वाद घातल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी उपविभागीय अधिकारी डॉक्टर अरुण जराड यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली असून संबंधित व्यक्ती व त्याच्यासोबत असलेल्या 2 अज्ञात बाउन्सर विरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रियेच्या पवित्रतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या या घटनेमुळे प्रशासनानं कडक भूमिका घेतली असून पुढील तपास सुरू आहे.